नमस्कार. जेवणामध्ये पटकन आणि पोटभरीचं झटपट असं काहीतरी बनवायचं असेल तर हा पदार्थ नक्की बनवून बघा. तर त्यासाठी सर्वात आधी कढईमध्ये आपल्याला 2 मोठे चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे. तेल हलकं गरम झालं की 1 चमचा मोहरी आणि 1 चमचा जिऱ्याची फोडणी घालायची. त्याचबरोबर बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची. हिरवी मिरची परतून झाली की 1 बारीक चिरलेला कांदा घालायचा. कांदा गुलाबी रंगावर परतून घ्यायचा. त्यानंतर यामध्ये 1 चमचा ठेचून घेतलेलं आलं आणि लसूण घालायचा. आलं लसणाचा कच्चेपणा दूर होईपर्यंत आपण हे परतून घेऊ. त्यानंतर यामध्ये 1 बारीक चिरलेला टोमॅटो घालूया. टोमॅटो सुद्धा आपण छान सॉफ्ट होईपर्यंत परतून घेऊयात. तर 2 ते 3 मिनिटे टोमॅटो परतून घ्यायचा. त्यानंतर यामध्ये पाव टीस्पून हळद घालूयात. हळद सुद्धा यामध्ये आपण चांगली मिक्स करून घेऊ. आता यामध्ये आपण आवडीनुसार भाज्या घालूया. तर इथे मी अर्धी वाटी मटार, 1 बारीक चिरलेला गाजर घेतलेला आहे. त्याचबरोबर फ्लावर घेतलेले आहे. फ्लावरचे असे मोठे तुकडे घ्यायचे. या ठिकाणी भाज्या घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, परंतु आता हिवाळा सुरू आहे. हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला फ्रेश भाज्या मिळतात. त्यामुळे शक्य होईल तेवढ्या भाज्या आपण आहारामध्ये समावेश कराव्यात. आता या भाज्या सुद्धा छान सॉफ्ट होईपर्यंत आपण परतून घेऊ. तर या भाज्या आपण साधारण 2 ते 3 मिनिटं परतून घेऊया. याला खूप जास्त आपल्याला शिजवायचं नाहीये. तर भाज्या थोड्याशा सॉफ्ट झाल्या की यामध्ये आपल्याला शिजवून घेतलेली तुरीची डाळ घालायची आहे. तर आपण जी वरणासाठी नॉर्मल तुरीची डाळ शिजवून घेतो ती यामध्ये घालायची आणि ही डाळ आपण या भाज्यांमध्ये चांगली एकजीव करून घेऊया. आता यामध्ये आपल्याला 1.5 ते 2 ग्लास पाणी घालायचं आहे. पाणी घातलं की याला चांगलं मिक्स करून घेऊया. त्याचबरोबर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. आणि त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं. मीठ घालून याला आपण चांगलं मिक्स करून घेऊ. आणि आता आपल्याला या वरणाला चांगली खळखळून अशी उकळी काढून घ्यायची आहे. तर या ठिकाणी बघा आपलं वरण उकळत आहे. तोपर्यंत या ठिकाणी मी चपातीसाठी आपण जी कणिक मिळतो त्याचा एक छोटा उंडा घेतलेला आहे. त्याला थोडंसं कोरडं पीठ लावायचं आणि याची एकदम पातळ अशी चपाती आपल्याला लाटून घ्यायची आहे. तर इथे बघा या ठिकाणी मी पातळ अशी चपाती लाटून घेतली. आता याच्या आपल्याला आवडीनुसार छोटे किंवा मोठे काप करून घ्यायचे आहे. या ठिकाणी तुम्ही वेगवेगळ्या शेपमध्ये हे काप करून घेऊ शकता. तर इथे बघा मी या पद्धतीने चौकोनी शेपमध्ये याचे तुकडे करून घेतलेत. आता हे आपण पोळपाटापासून सेपरेट करून घेऊया. तर या ठिकाणी मी असे 4 चपात्यांचे तुकडे करून घेतलेले आहेत. या ठिकाणी बघा वरणाला सुद्धा छान खळखळून अशी उकळी आलेली आहे. हे वरण आता पातळ जरी दिसत असलं पण जेव्हा आपण चपात्यांचे काप यामध्ये घालतो आणि ते जसं जसं शिजत जाईल तसं तसं ते घट्ट होतं. त्यामुळे वरण आपल्याला सुरुवातीलाच पातळ करायचं आहे. आता या उकळत्या वरणामध्ये आपण हे चपातीचे काप घालूया. तर इथे मी साधारण 4 ते 5 चपात्या करून घेतलेल्या होत्या. त्याचे असे काप घातलेले आहेत. आता याला सगळीकडून व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि हे चपातीचे काप छान सॉफ्ट होईपर्यंत आपण 10 ते 15 मिनिटं शिजवून घेऊ. तर साधारण आपण 10 ते 15 मिनिटं यावर अर्धवट झाकण ठेवायचं आणि आपण हे शिजवून घेऊ. तर 10 ते 15 मिनिटानंतर आपण चेक करू. तर या ठिकाणी बघा आपण हे चपातीचे काप घातले होते ते छान सॉफ्ट असे शिजलेले आहेत. आणि ही डाळ सुद्धा तुम्ही बघू शकता छान घट्ट झालेली आहे. आता याला काही ठिकाणी वरणफळं म्हणतात, काही ठिकाणी डाळ चिकल्या म्हणतात, तर काही ठिकाणी चकोल्या म्हणतात. तर तुमच्याकडे याला काय म्हणतात हे कमेंट करून नक्की सांगा. आता यावर आपण थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता हे खाण्यासाठी तयार आहे, परंतु याची चव अजून जास्त वाढण्यासाठी मी एका तडका पॅनमध्ये 1 चमचा तूप गरम करून घेतलं. यामध्येच 2 ते 3 सुक्या लाल मिरच्या घालायच्या. सुकी लाल मिरची परतून घ्यायची. त्यानंतर अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालायची आणि ह्यात मस्त चुरचुरीत तडका आपण यावर देऊयात.
हा तडका दिल्यामुळे याची चव खूप भन्नाट लागते, त्यामुळे शक्य होईल तर हा तडका तुम्ही सुद्धा नक्की द्या। तर हिवाळ्यामध्ये काहीतरी चटपटीत गरमागरम आणि झटपट होणारं हवं असेल तर हा पदार्थ तुम्ही नक्की ट्राय करून बघा। यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या घातलेल्या आहेत, त्यामुळे नेहमीच्या डाळ चकोल्या ज्या बनवतो त्यापेक्षा ही रेसिपी एकदम वेगळी लागते, त्यामुळे नक्की ट्राय करून बघा। धन्यवाद।